नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेष मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती. एक, जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पावरून जो वाद उसळलेला आहे आणि कालपासून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. आज 144 कलम संचारबंदीचं पण त्या ठिकाणी लागू करण्यात आलंय. एकाचा मृत्यू झालेला आहे पोलिसांच्या गोळीबारामध्ये. आणि दुसरा विषय आपण चर्चा करणार आहोत शेतकऱ्यांचा म्हणजे कृषी क्षेत्राचं पाणी हे उद्योगाला वळवण्याचा शासनाने जो मध्यरात्री निर्णय घेतला त्या विषयावरती. आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आजचे पाहुणे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते. मी आपलं स्वागत करतो मोहिते साहेब आमच्या या खबर विशेष कार्यक्रमामध्ये. मला पहिल्यांदा आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की जैतापूरमध्ये हे कालपासून आंदोलन सुरू झालेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून शिवसेनेने आपला विरोध हा स्पष्ट केलेला होता. काल या थरापर्यंत परिस्थिती का बरं गेली की पोलिसांना गोळीबार करावा लागला आणि एकाचा मृत्यू त्याच्यामध्ये ओढवलाय? खरं म्हणजे काल जैतापूरमध्ये जी परिस्थिती उद्भवली आणि त्याच्यामध्ये ज्या काय इस्माचा मृत्यू झाला ही गोष्ट निश्चितपणाने भूषणावं नाही. परंतु कुठल्याही राजकीय पक्षानं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला अशा विचारापर्यंत नेणं ही सुद्धा निश्चितपणाने एक प्रकारची चूक आहे. विचाराची लढाई ही विचारानं लढली पाहिजे. त्याच्यामध्ये जर काही दोष असतील आणि एखादा प्रकल्प जर राज्याच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असेल तर त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे, समोरासमोर चर्चा झाली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं, ते निमंत्रण त्यांनी झुगारलं आणि चर्चाच करायची नाही, केवळ आंदोलनच करायचं, केवळ विरोधच करायचा, केवळ विरोधाकरता विरोध, तत्वाकरता विरोध नाही. आणि अशा वेळेला एखाद्याचा बळी गेला तरी बेहत्तर, परंतु आम्हाला फक्त विरोधच करायचा, अशा प्रकारची जी भूमिका आहे ती निश्चितपणानं चुकीची आहे असं मला वाटतं. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं सांगितलं होतं की मी स्वतः जैतापूरला जाऊन नागरिकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करीन, त्यांना आमची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करीन. कालपर्यंत याचा विरोध होतोय, आजही विरोध होतोय. याचा स्पष्ट अर्थ आहे की नागरिकांना मुख्यमंत्र्यांची भूमिका पटलेली नाही. मग नागरिकांची भूमिका मुख्यमंत्री समजून का घेत नाहीत? नाही, मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन त्यांची भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी लोक आलेच नाही आणि त्यांची भूमिका समजावून घेतली नाही. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की अनिल काकोडकर हे जे अणुतज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी तशा प्रकारची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी शिवसेनेची भूमिका एकच आहे की कसल्या परिस्थितीमध्ये आम्हाला हा विरोधच करायचा आहे. आणि जर तुम्ही समजूनच घेतलं नाही, नुसते विरोधाचीच भूमिका घेतली तर यातनं काही साध्य होईल असं मला वाटत नाही. मला या निमित्तानं आणखीन एक गोष्ट सांगायची की यापूर्वी ज्यावेळेला एनरॉन प्रकल्पाच्या संदर्भामध्ये त्यावेळेचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय गोपीनाथ मुंडे यांनी एनरॉन आम्ही अरबी समुद्रामध्ये बुडू आणि अशा प्रकारचा विरोध त्या कालखंडामध्ये केला. त्यावेळेला शिवसेना त्यांच्याबरोबर होती. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं असेल की आज शिवसेना एकाकी पडलेली आहे. भाजप गुजरातमध्ये म्हणतंय की त्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे. मग जर या दोघांची युती आहे तर भाजपच्या नेत्यांनी हे शिवसेनेला समजावून सांगितलं पाहिजे की हा प्रकल्प देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे आणि ते का सांगत नाहीत आणि शिवसेना का ऐकत नाही हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं पडलेला आहे. खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये अखंड विश्वामध्ये चर्चा चालू आहे. आज आपण जर पाहिलं तर कोळशापासून वीज निर्मिती ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये सोडला जातो, पाण्याची वाफ केली जाते, पाणी आणि कोळसा या दोन्ही गोष्टी वेस्टेज होतात. आणि मग जर आज एका बाजूला तुम्हाला स्वस्त वीज पाहिजे आणि ती मोठ्या प्रमाणात पाहिजे असेल तर याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प हे राज्यामध्ये आले पाहिजेत. हा प्रकल्प सेंट्रल गव्हर्नमेंटने आणला आहे, केंद्र शासनाने आणलेला हा प्रकल्प आहे आणि राज्य सरकार या प्रकल्पाला मदत करण्याचं काम या निमित्तानं करत आहे. मग आज हा प्रकल्प येत असताना संसदेमध्ये त्याची चर्चा व्हायला पाहिजे होती. त्या ठिकाणी का विरोध झाला नाही, त्या ठिकाणी का शिवसेनेने आपली भूमिका मांडली नाही. केवळ कोकणामध्ये आपलं अस्तित्व आता कमी होत आहे आणि ते अस्तित्व निर्माण करण्याचं काम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करायचं.
म्हणून अशा प्रकारची भूमिका शिवसेना त्या ठिकाणी घेते असं आमचं प्रांजळ मत आहे. याचा दुसरा भाग जो येतोय की कोकणामध्ये एका वेळेला शासनाच्या वतीनं जवळजवळ 35,000 मेगावॅटचे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला जातोय. 35,000 मेगावॅटचे प्रकल्प फक्त कोकणातच आणण्याची काय गरज आहे? उरलेल्या महाराष्ट्रामध्ये असे वीज निर्मिती प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची जमीन अक्वायर करून पश्चिम महाराष्ट्रात का नाही होऊ शकत? एक तुम्ही या बाबतीमध्ये जर बघितलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात धरणं सुद्धा झालेली आहेत. धरणाकरता मोठ्या प्रमाणात जमीन घेतली, मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री असेल, मग आता पुण्याचा परिसर असेल, नाशिकचा परिसर असेल, ठाण्याचा हा सगळा परिसर असेल, या ठिकाणी औद्योगिकीकरणाकरता ज्या ठिकाणी सोयीचं वातावरण आहे त्या ठिकाणी तशा प्रकारचे प्रकल्प सरकारनं उभे केलेत. आज इंडस्ट्री ज्या ठिकाणी उभी राहू शकते किंवा त्यांना पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे त्याच ठिकाणी इंडस्ट्री उभी राहिलेली आहे. आज कोकणामध्ये इंडस्ट्री उभी राहू शकत नाही आणि मग अशा पद्धतीचं जर हा प्रकल्प उभा राहिला तर आज त्या ठिकाणच्या लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. आज आपण दाभोळ प्रकल्पामध्ये जर तिथल्या स्थानिक लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि सरकारची भूमिका तीच आहे की ज्या ठिकाणी इंडस्ट्री उभी राहू शकत नाही त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्याच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतला किंवा तिथलं वातावरण किंवा या देशातल्या शास्त्रज्ञांनी ज्या वेळेला सांगितलं की हा वातावरण किंवा ही जागा योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे एखाद्या ठिकाणी जर विमानतळ उभं करायचं असेल तर सगळ्या प्रकारच्या अथॉरिटीने ज्या वेळेला कन्सल्ट दिला जातो त्याच वेळेला त्या ठिकाणी विमानतळ उभा केला जातो, अन्यथा केलं जात नाही. या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. किंबहुना नागपूर आणि चंद्रपूरच्या परिसरामध्ये आपण ज्या वेळेला कोळशावरचे प्रकल्प उभे केले त्यावेळेला त्या भागामध्ये कोळसा उपलब्ध आहे, जवळ आहे, वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा आहे, म्हणून त्याही परिसरामध्ये आपण हे प्रकल्प वीज निर्मितीचे केलेत. मग आज नागपूरचे लोक सुद्धा असंच म्हणतात की बाबा केवळ नागपूरलाच हे प्रकल्प का, तर तिथली पार्श्वभूमी अशी की तिथं कोळसा जवळ आहे आणि या परिसरामध्ये तशा प्रकारचं वातावरण आहे म्हणून इथं या प्रकारचे प्रकल्प आपण उभे करतो. याच्या व्यतिरिक्त केवळ कोकणावर काही अन्याय करायचा किंवा कोकणाबरोबर सरकारची काही दुश्मनी आहे असंही यातला काही भाग नाही आणि म्हणून अशा प्रकारची जी चुकीचं त्या बाबतीमध्ये बोललं जातं ते साफ चुकीचं आहे असं मला या सर्वच विषयावरती आपल्याला अजूनही चर्चा करायची आहे. नागपूरच्या जवळ वीज प्रकल्प उभे केले कारण की तिथं कोळशाचे साठे आहेत असं म्हटलं जातंय, पण नागपूर आणि चंद्रपूर मधल्या वीज प्रकल्पांना येणारा कोळसा हा बिहार, तामिळनाडू आणि पॉंडिचेरीमधून येतो. नाशिक मधल्या वीज प्रकल्पाला येणारा कोळसा हा सुद्धा बिहार आणि पॉंडिचेरीमधून येत असतो. या विषयावरती आपण आणखीन चर्चा करणार आहोत, पण आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय जैतापूर अणुप्रकल्पावरून चालू असलेल्या आंदोलनाबद्दल आणि आपल्याबरोबर आता पाहुणे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते पाटील. मोहिते साहेब, मला पुढचा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की पहिल्यांदा स्थानिक लोकांची संमती नसताना त्या ठिकाणी असा प्रकल्प लादणं हा त्या लोकांच्या नैसर्गिक हक्कांच्या विरुद्धची गदा आहे असं वाटत नाही? साहेब, एक ध्यानामध्ये ठेवा की आजपर्यंत या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे जे प्रकल्प झाले ते धरणाचे असू द्या, रेल्वेचे असू द्या किंवा औद्योगिकरणाचे असू द्या, कुठल्याही प्रकल्पामध्ये कुठलाही स्थानिक शेतकरी किंवा स्थानिक लोक संमती देत नाहीत. कारण वर्षानुवर्ष त्याची जी काळी आई असते ती सहजासहजी तो सोडायला मागत नाही आणि म्हणून सगळ्या ठिकाणी आजपर्यंत विरोधच झाला. परंतु ज्या वेळेला सरकारनं तशा प्रकारची भूमिका लोकांच्या समोर समजावून सांगितली आणि वेळप्रसंगी काही वेळेला त्या ठिकाणची आंदोलन सुद्धा सरकारला मोडीत काढावी लागली. कारण
ते प्रकल्प देशाचे आणि राज्याच्या दृष्टीने हिताचे होते आणि अशाच प्रकारचे अनेक प्रकल्प झालेत. मग अशी धरणं झाली, औद्योगिक वसाहती झाल्या, असे अनेक प्रकल्प सरकारचे जे उभे राहिले त्याला प्राथमिक अवस्थेमध्ये कुठलंही गाव, कुठलेही लोक संमती देत नाही. हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे की लोक संमती देत नाही. याचं कारण आहे 40 वर्ष झाली तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्प उभा राहिलेला आहे. 40 वर्ष झाली ते तिथले ज्यांच्या जमिनी त्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये गेल्या त्यांना 40 वर्षांनंतरही जमिनीचे मोबदले मिळालेले नाहीत. नाशिक आणि जवळच्या परिसरामध्ये असलेल्या MIDC मध्ये ज्या जमिनी घेतल्या गेल्या 39 वर्ष झाली तिथल्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या जमिनींचे मोबदले मिळालेले नाहीत. कोर्टामध्ये दावे चालू आहेत आणि शासन आपल्या जमिनीचे मोबदले वेळेवर देत नाही. हा अत्यंत वाईट आणि दुर्दैवी अनुभव असल्यामुळे शासनावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नाही. हा विश्वास कसा निर्माण कराल? नाही, प्रशासकीय काही अडचणी निर्माण झाल्यात, उभ्या राहिल्या, हे आम्ही मान्य करतो. पण या प्रकल्पामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला की मी वैयक्तिक याच्यामध्ये लक्ष घालतो, तुमचे प्रश्न सोडवतो, तुम्हाला जमिनीचा मोबदला देतो. शेवटी विश्वास कुणावर तरी टाकला पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की आज जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे अतिशय सरळ आहेत, सुस्वभावी आहेत आणि त्यांनी दिलेला शब्द ते निश्चितपणानं पाळतील याच्यावर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. शेवटी कुठेतरी विश्वास टाकल्याशिवाय हे घडू शकणार नाही. आणि म्हणून माझी तिथल्या जनतेला विनंती आहे की देशाच्या हिताच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. तिथल्या जनतेनं या राज्याच्या नेतृत्वावर विश्वास टाकावा. आदरणीय उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे दिलेल्या शब्दाला जागणार आहेत. आणि म्हणून या प्रकल्पामध्ये काही जर त्रुटी असतील, काही त्याच्यामध्ये लोकांच्या मागण्या असतील किंवा त्यांच्या जमिनीला देण्याच्या मोबदल्याच्या संदर्भात असतील, मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जातीने लक्ष घालून हा प्रकल्प उभा करताना निश्चितपणानं न्याय लोकांना देतील. कारण या प्रकल्पाची महाराष्ट्राला फार मोठी गरज आहे. कारण दिवसेंदिवस आपल्याकडचे कोळशाचे साठे कमी होत चाललेत, पाण्यावरनं वीज निर्मिती हा विषयसुद्धा अवघड झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राज्य शासन जातीने लक्ष घालील याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मोहितेजी, आपण म्हणताय हे बरोबर आहे की या प्रकल्पाची आणि या ऊर्जेची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सरळ आहेत असं आपण म्हणताय. त्यांनी शब्द दिलेला आहे असंही आपण म्हणताय. 40 वर्षापूर्वी तारापूरमध्ये देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी शब्द दिलेला होता, तो अजूनही पूर्ण झालेला नाही. मग त्या सरळ नव्हत्या असा त्याचा अर्थ होतो का? नाही साहेब, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये कुठेतरी प्रशासकीय त्रुटी राहून गेलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यात. या विषयाच्या संदर्भामध्ये सरकारनं गांभीर्याने घेतलेलं आहे. अशी केवळ एका तारापूरची परिस्थिती नाही, याही पूर्वी अशा धरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही घटना घडल्यात. काही बाबतीमध्ये साहेब लोकांना आपल्या जमिनीच्या सातबाऱ्याचा नंबरसुद्धा माहीत नाही आणि मग असे प्रसंग अनेक ठिकाणी उद्भवलेले आहेत. असेही काही प्रसंग असू शकतात. परंतु ही जर बाब अशा प्रकारची असेल तर राज्य सरकार निश्चित त्या बाबतीत तपासून न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची निश्चितपणानं राहणार आहे. आपण असं म्हणताय की राज्य सरकारची ही भूमिका याच्यामध्ये अशी राहील. हेच मुख्यमंत्री म्हणाले होते की हे मी जैतापूरमध्ये जाऊन तिथल्या लोकांना हा दिलासा आणि विश्वास देण्याचा प्रयत्न करेन. तो अजूनपर्यंत ते देऊ शकलेले नाही, हेच या आंदोलनावरून स्पष्ट होत आहे. अध्यक्ष, एक ध्यानामध्ये ठेवा की या राज्याचे मुख्यमंत्री जैतापूरला गेले, त्या ठिकाणी त्यांनी बैठक बोलवली, पण लोक त्या ठिकाणी येण्याच्या भूमिकेमध्ये नाहीत किंवा त्यांना कुणीतरी अडवतंय की तुम्ही जाऊ नका. नाही, पण तिथल्या काही लोकांना मोहितेजी, त्या बैठकीमध्ये लोक जे आले होते ज्यांना बोलायचं होतं त्यांना नारायण राणे बोलू देत नव्हते आणि हे मंचावरून सगळ्या महाराष्ट्राने बघितलं की चूप बस, खाली बस, अशा पद्धतीने त्यांना म्हणत होते. एक गोष्ट साहेब त्याच्यामध्ये आहे की जे स्थानिक तिथले जे लोक होते, जे शेतकरी होते, ज्यांची जमीन त्याच्यामध्ये जाणार होती, ते त्या ठिकाणी आले नव्हते. ज्या लोकांना केवळ आंदोलन करायचं आहे की ज्या लोकांना केवळ तिथं अस्वस्थता निर्माण करायची, असे लोक ज्यावेळेला त्या ठिकाणी बोलत होते त्यावेळेला आदरणीय नारायण राणे साहेब म्हणत होते की ज्याची जमीन गेली, जो बाधित आहे त्याला बोलू द्या, त्याचं मत सांगू द्या, आम्हाला पुढाऱ्यांचं मत ऐकायचं नाही. साहेब, हे फार महत्त्वाचं आहे की ज्याची जमीनच जात नाही, ज्याला त्याचा काही त्रास नाही, अशीच मंडळी जर त्या ठिकाणी बोलायला लागली आणि त्या ठिकाणी विरोध करायला लागली तर मग मात्र अडचणीचं होतं. आणि म्हणून नारायण साहेबांची भूमिका आजही तशीच आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका आजही तशीच आहे की जे बाधित आहेत त्यांच्याशी आम्ही डायरेक्ट बोलतो, डायरेक्ट डायलॉग करतो. आजही आदरणीय RR पाटील साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं की शिवसेनेच्या नेत्यांना की तुम्ही मध्यस्थी करा, आम्ही बोलायला तयार आहोत.
परंतु केवळ या प्रश्नावरनं कोकणामध्ये राजकारण करायचं, कोकणामध्ये जी त्यांची पकड होती ती पूर्णपणाने ढिली झाली. आता कोकणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं ज्यावेळेला वर्चस्व वाढले त्यावेळेला ते वर्चस्व सिद्ध करण्याकरता किंवा वर्चस्व निर्माण करण्याकरता हा चाललेला खटाटोप आहे. याच्या पलीकडे दुसरं काय असं मला वाटत नाही. आणि म्हणून जे बाधित लोक आहेत, जे स्थानिक लोक आहेत, त्यांना बोलू दिलं जात नाही. मुंबईवरनं लोक जातात, मुंबईवरनं त्या ठिकाणचं राजकारण केलं जातं, मुंबईवरनं तिथं दडपशाही केली जाते आणि म्हणून ते लोक त्या ठिकाणी बोलत नाहीत. हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं असेल. मोहितेजी, एक राजकीय पक्ष हा तिथल्या लोकांना बोलू देत नाहीत असं आपण म्हणता. राज्याचं सरकार ज्याच्याकडे संपूर्ण मोठी यंत्रणा आहे ते सरकार त्या एका राजकीय पक्षाला नियंत्रित करू शकत नाही आणि लोकांची थेट सरकार जाऊन बोलू शकत नाही. आणि याच्यामध्ये सरकारचा आजही प्रयत्न आहे. आजही सरकारची भूमिका त्याच्यामध्ये तशी आहे की सरकार आजही त्यांच्याबरोबर बोलायला तयार आहे. परंतु जर अशी आडमुठी भूमिका घेतली आणि केवळ आंदोलनाचीच भूमिका स्वीकारली तर त्यातनं मार्ग निघू शकत नाही. आणि म्हणून माझी तिथल्याही जनतेला आजही विनंती आहे किंवा सरकारची तशा प्रकारची विनंती की त्यांनी त्या ठिकाणी यावं, चर्चा करावी आणि चर्चेतनं हे मुद्दे जे काही त्यांना जे अडचणीचे वाटतात ते सोडवावेत. खरं म्हणजे स्थानिक लोक तिथले किंवा स्थानिक जे पुढारी आहेत ते बोलताना असं बोलतात की बा सरकारनं चांगला मोबदला दिला, आमच्या मुलांना नोकऱ्या दिल्या, तर या प्रकल्पातसुद्धा आमचा विरोध असायचं काही कारण नाही. परंतु ते कुठल्या तरी दडपणाखाली आहेत हे आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं. आजही जे आंदोलन झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गाड्या मुंबईमधनं भरून गेल्या. त्या ठिकाणी तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं, दहशतीचं वातावरण निर्माण केलं आणि लोक जे प्रकल्पग्रस्त आहेत ते मात्र आज त्या ठिकाणी बाहेर पडलेले नाही. बाहेरचे लोक जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करतात हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मोहिते साहेब, आपण या विषयावरती चर्चा अजून करणारच आहोत. बाहेरून मुंबईहून गाड्या भरून माणसं जैतापूरमध्ये जातात आणि त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि महाराष्ट्राचं गृह खातं बघत राहतं. हे सर्व होत असताना त्या गाड्या थांबवत नाही. ही सुद्धा एक अतिशय खेदाची आणि धक्कादायक गोष्ट आहे. पण या विषयावर आपण अजून चर्चा करणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करत होतो जैतापूरच्या या विषयावरती. मोहिते साहेब आपल्याबरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते पाटील आमदार आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जैतापूर सारख्या घटना होतात, लोकांचा विश्वास शासनावरती बसत नाही. याचं आणखीन एक कारण याच आठवड्यामध्ये घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी शासनाने सिद्ध करून दाखवलं. 13 एप्रिलची मध्यरात्र ओलाटली होती. 14 एप्रिलचे पहाटेचे 1:30 वाजत होते आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवण्याचा निर्णय घेतला, कायदा संमत केला आणि त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये दाद सुद्धा मागता येणार नाही, न्याय सुद्धा मागता येणार नाही अशीही त्याच्यामध्ये तरतूद करून ठेवली. घटनाकाराच्या जयंतीच्या दिवशी अशा पद्धतीने लोकशाहीची पायमल्ली झाली. आपलं काय मत आहे याच्याबद्दल? साहेब, एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या सत्राचं कामकाज ठरलेलं असतं आणि कुठलं बिल कुठल्या दिवशी यावं हे विरोधी पक्षाचे लोक, सत्ताधारी पक्षाचे लोक ज्यावेळेला बैठक होते त्यावेळेला ठरवलं जातं आणि ते विधेयक त्या दिवशी सभागृहामध्ये येतं. ज्यावेळेला सभागृहामध्ये जे कामकाज सुरू असतं ते जर कामगार वेळेमध्ये झालं नाही तर त्याला वेळ लागतो. अशाच पद्धतीने 13 तारखेला ते विधेयक मांडायला उशीर झाला आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आणि म्हणून त्या दिवशी उशिरापर्यंत सभागृहामध्ये चर्चा सुरू झाली. केवळ त्याच्यामध्ये सरकारच्या मनामध्ये काही वेगळी भावना नव्हती
किंवा रात्रीचं ते विधेयक आणून पास करायचं आणि लोकांना त्या हक्कापासून वंचित ठेवायचं, असला कुठलाही प्रकार नाही. याच्यामध्ये सरळ सरळ सरकारची भूमिका आहे. हे विधेयक मांडत असताना शेवटी जर असं करायचं असतं तर सरकारनं ऑर्डिनन्स काढला असता आणि मग ते चर्चेला आणलं असतं. सरकारची भूमिका की याच्यावर चर्चा झाली पाहिजे. पण दुर्दैवाने ज्यावेळेला एखादं विधेयक उशिरा येतं त्यावेळेस सभागृहातले सगळे सदस्य हे आपापल्या कारणामुळं घरी जातात आणि त्या ठिकाणी उशीर झाल्यामुळं बरेचसे सदस्य गेलो. त्यावेळेला आम्ही सुद्धा सभागृहामध्ये होतो आणि त्याच्यावर सांगोपांग अशा प्रकारची चर्चा त्या निमित्तानं झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समवेत चर्चा होऊन, कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन या संदर्भातलं विधेयक हे सभागृहामध्ये आणण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. विधेयक आणताना ज्या वेळेला सगळ्यांच्याबरोबर चर्चा झाली आणि कुठल्या दिवशी हे विधेयक ठेवायचं हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं. त्यामुळे याच्यामध्ये काही झाकून ठेवण्याचं काही कारणच नव्हतं साहेब. त्यामुळे काही जो गैरसमज पसरवला जातोय मला हाही विषय नाही. याच्यातला साधा प्रश्न हा येतो की आपण म्हणताय कॅबिनेटनी या संपूर्ण विषयावरती चर्चा केली आणि हे विधेयक आणलं. असं विधेयक शासनाच्या वतीनं येऊच कसं शकतं जे मुळातच लोकशाहीवरती घाला घालणारं आहे? कारण या विधेयकामध्ये अशीच तरतूद केली आहे की न्याय मागण्याचा हक्कच नाही कुठल्या कोर्टामध्ये. एक ठेवा की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिले. आम्ही तर जनतेच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेतो. आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही नेता सत्तेवर आल्यानंतर तो जनतेच्या अहिताचे निर्णय घेऊ शकत नाही. आणि हा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे की राज्य शासन चालवत असताना सगळ्या जनतेला समान देण्याची भूमिका राज्य शासनाची असते. याच्यामध्ये की हा शिवसेनेचा म्हणून त्याला पाणी देणार नाही, हा भाजपचा म्हणून त्याला पाणी देणार नाही, पण शेतकऱ्यांच्या बरोबर सरकारची काही दुश्मनी असायचं काही कारण नाही साहेब. पण मग शेतीच्या हक्काचं असलेलं 3,57,000 हेक्टरच्या हिस्स्याचं पाणी हे दुसरीकडे वळवलं जाणार. 3,57,000 हेक्टर इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचं पाणी हे दुसरीकडे वळवलं जाणार आणि इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या शेतजमिनीचं पाणी वळवणं हे तिथल्या नागरिकांच्या विरोधामध्ये आमचं नाही असं आपण कसं म्हणू शकता? नाही, एक गोष्ट अशी आहे की ह्या फक्त चर्चा आहेत. प्रत्यक्षात कुठलं पाणी वळवलं जाणार आहे? आतापर्यंत 54% पाणी वळवलं जाणार आहे. 54% पाणी हे गेल्या 5 वर्षामध्ये उच्चाधिकार समितीने ऑलरेडी वळवलेलं आहे आणि ते 3,57,000 हेक्टरवरचं आहे. आणि याच्यापेक्षा जास्त मोकळीक मिळाल्यानंतर किती पाणी वळवलं जाईल याचीच भीती आता नागरिकांना पडली आहे. साहेब, एक गोष्ट अशी आहे की जर अशा प्रकारचा विषय जर चुकीचा निर्णय घेतला तर सत्ताधारी पक्षाचे सुद्धा आमदार गप्प बसू शकत नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या मतदारसंघातल्या मतदारांचं हित राखणं हे त्याचं कर्तव्य आहे. असा चुकीचा काही निर्णय झाला तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा गप्प बसणार नाहीत. पण मुळातच अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची भावना सरकारची नाही की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि त्यांचं पाणी पळवून उद्योगाला द्यायचं, असली कुठलीही प्रकारची भावना नाही. याच्यातनं काहीतरी चुकीचे अर्थ काढले जातात. कारण हे आम्ही सगळे नेतृत्व करणारी मंडळी ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील, हे सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की या राज्यामधले सगळे सहकारी कारखाने आणि ते ज्यांचे कारखाने आहेत ती सगळी मंडळी आज सरकारमध्ये बसलेली आहेत. मग जर उद्या शेतीचं पाणी पळवलं तर हे कारखाने बंद पडतील आणि म्हणून काहीतरी चुकीचं लोकांच्यापर्यंत नेण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं आहे की असला कुठल्याही प्रकारचा निर्णय की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांचं अहित होईल किंवा शेतकरी अडचणीत येईल असं राज्य सरकार घेणार नाही. आणि अशा प्रकारची जर भूमिका सरकारने घेतली तर आम्ही शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारी लोक आहोत, शेतकऱ्यांचे आम्ही प्रतिनिधी आहोत, असा कुठलाही निर्णय सरकारला घेऊ देणार नाही. पण या विधेयकामध्ये असली कुठलीही गोष्ट घडलेली नाही की ज्याच्यामुळं सरकारचं पाणी वळवायचं आणि ते उद्योगाला द्यायचं किंवा अशा कुठल्या उद्योगाची ती मागणी नाही की आम्हाला तुम्ही पाणी द्या आणि शेतकऱ्यांचं पाणी तोडा, असली कुठली भूमिका नाही. राज्य सरकार नव्यानं अनेक प्रकल्प उभे करतंय. आपण हे म्हणताय, पण आता वेळेची सुद्धा मर्यादा आहे. वस्तुस्थिती शेवटी जी आहे ती हेच सांगते की आतापर्यंत जे 54% पाणी वळवलं गेलं त्यातलं 9% पाणी रिलायन्सला मिळालं, 16.3% पाणी हे इंडिया बुल्सला मिळालं, 9% पाणी हे अदानी ग्रुपच्या याला मिळालं, 21,000 हेक्टरवरचं पाणी हे सोफियाला मिळणार आहे
आणि असं असून सुद्धा उद्योगाला पाणी वळवणार नाही असं म्हणतायत. शेतकऱ्याची मुलं आहेत हे सर्व नेते असंही म्हटलं जातंय. दुर्दैवाची गोष्ट आहे की ते फक्त सातबाऱ्यावरचे शेतकरी आहेत, बांधावरचे किंवा खळ्यामध्ये उतरलेले शेतकरी नाही आहेत. आणि म्हणूनच कदाचित हा शेतीचं पाणी वळवण्याचं हे विधेयकच आत्ता आमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून ही सगळ्या आकडेवारीसह हे आत्ता सांगता येत आहे. आजच्या खबर विशेषमध्ये वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे या विषयावरती आपण आत्ता जास्त बोलू शकणार नाही. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत खबर विशेषमध्ये उद्या एका विशेष खबरसह.